पोट साफ होईल, लिव्हर नेहमी निरोगी राहील, कॅन्सर जवळही येणार नाही. फक्त रात्री झोपण्यापूर्वी हे एक फळ खा. डॉक्टरांनी दिली माहिती. तुमचं शरीर सक्रिय ठेवण्यासाठी हिवाळ्यात चालणे किंवा हलका व्यायाम करा. कोमट पाणी किंवा हर्बल टी प्या. बद्धकोष्ठता दीर्घकालीन बद्धकोष्ठतेत बदलू नये म्हणून दररोज एकाच वेळी शौचास जाण्याची स्वतःच्या शरीरास सवय लावा. नमस्कार, प्रतूज लाईफ अँड लिव्हिंगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कॉन्स्टिपेशनसाठी होम रेमेडी पाहणार आहोत. हिवाळ्यात बद्धकोष्ठता ही एक गंभीर समस्या आहे. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान ही समस्या अधिक सामान्य असते. हिवाळ्यात बद्धकोष्ठतेला अनेक घटक कारणीभूत ठरतात, ज्यामध्ये चयापचय मंदावणे, आहारात बदल, शारीरिक हालचाली कमी होणे, अपुरे पाणी पिणे, गरम आणि जड जेवण, फायबरची कमतरता, थंड वाऱ्याचा संपर्क, ताण आणि झोपेचा अभाव यांचा समावेश आहे. हिवाळ्यात ही स्थिती टाळण्यासाठी दररोज भरपूर पाणी प्या. हिरव्या भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्यांसह फायबरयुक्त आहार घ्या. तुमचं शरीर सक्रिय ठेवण्यासाठी हिवाळ्यात चालणे किंवा हलका व्यायाम करा. कोमट पाणी किंवा हर्बल टी प्या. बद्धकोष्ठता दीर्घकालीन बद्धकोष्ठतेत बदलू नये म्हणून दररोज शौचास जाण्याची एकाच वेळी सवय लावा. हिवाळ्यात बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी निसर्गानं आपल्याला विविध फळे आणि भाज्या दिल्या आहेत. भाज्यांमध्ये पेरू हे एक असे फळ आहे जे नियमितपणे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यास मदत होते. आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचे तज्ज्ञ डॉक्टर सलीम जैदी म्हणतात की दररोज मध्यम आकाराचा पेरू खाल्ला तर बद्धकोष्ठतेवर उपचार होऊ शकतात. हे फळ सर्वात महागड्या फळांपेक्षाही अधिक प्रभावी आहे. पेरू खाल्ल्याने बद्धकोष्ठता कशी दूर होते हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. तर मंडळी, पेरू खाल्ल्याने बद्धकोष्ठता कशी दूर होते हे आता आपण पुढे पाहूया. पेरू खाल्ल्याने बद्धकोष्ठतेवर उपचार होण्यास मदत होते. फायबर आणि पाण्याने समृद्ध असलेला पेरू बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी औषधांसारखे महत्त्वाचे काम करतो. पेरू पचनसंस्था सुधारतो आणि आतड्यांमध्ये आरोग्य राखतो. त्यात उच्च फायबर आणि पाण्याचे प्रमाण निरोगी पचनसंस्थेला हातभार लावते. शिवाय पेरूमध्ये काही गुणधर्म आहेत जे आतड्यांचे स्नायू सक्रिय करतात आणि आतड्यांची हालचाल सुलभ करतात. फायबरने समृद्ध असलेल्या पेरूमध्ये विरघळणारे आणि अघुलनशील दोन्ही प्रकारचे फायबर असतात. हे पचनास मदत करतात आणि आतड्यांची हालचाल सुलभ करतात. दोन्ही प्रकारचे फायबर आतड्यांची हालचाल सुरळीत करतात आणि मल मऊ करतात. पेरूमध्ये पेक्टिन नावाचा फायबर असतो, जो आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवतो आणि पचन सुधारतो. झोपण्यापूर्वी एक पेरू खाल्ल्याने तुम्ही जागे होताच तुमचे पोट स्वच्छ होईल आणि तुमच्या आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांची संख्या अब्जावधी नव्हे तर लाखोंनी वाढेल. तर मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ कुठून, कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून पाहत आहात हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. पेरू तुमच्या आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे? तर दररोज एक मध्यम आकाराचा पेरू खाल्ल्याने मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते. जर तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या असेल तर पेरू खाण्याचा विचार करा. ते खाल्ल्याने तुमचे यकृत निरोगी राहते. मध्यम आकाराच्या पेरूमध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबर जास्त असते, जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. हे फळ पोट भरणारे आणि वजन कमी करण्यास प्रोत्साहन देणारे आहे. असंख्य अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की पेरू खाल्ल्याने कर्करोगाचा धोकाही कमी होतो. ते कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते. पेरू खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि तुमचे रक्तही स्वच्छ राहते. दररोज पेरू खाल्ल्याने त्वचा निरोगी राहते. वयानुसार चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठीही हे फळ प्रभावी आहे. पेरू खाल्ल्याने अगदी जुन्याट खोकल्यापासूनही सुटका मिळते. पेरूचे फायदे मिळवण्यासाठी जेवणानंतर लगेच ते खाणे टाळा. जेवणाच्या थोड्या वेळापूर्वी हे फळ खा आणि तुमचे फायदे जास्तीत जास्त मिळवा. तर मंडळी, अशा पद्धतीने पेरूचे असंख्य फायदे आहेत. त्यासाठी पेरू खायला सुरुवात करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.